नमस्कार. बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमी वेळात किंवा 2 मिनिटात कोरडी देवपूजा कशी करावी त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला बघूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो. देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी. प्रत्येक घरामध्ये महिला देवपूजा करत असतात भक्तांनो. खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये, कारण महिलांना इतरही घरातील भरपूर कामे असतात. कधी कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारसा आवडतही नसते भक्तांनो. म्हणून घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही. मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जायचं असतं भक्तांनो, जावं लागतं. तर अशा वेळी 8 दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही, म्हणून घरामध्ये देवदोष लागू होतो. आपण देवाकडे फिरकत नाही किंवा देवांना आंघोळ सुद्धा घालत नाही भक्तांनो. मग कधी कधी घरामध्ये कायम नॉनव्हेज बनवलं जातं. मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही, देवपूजा केली जात नाही, देवाची सेवा केली जात नाही भक्तांनो. कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार आपण, हा पण विचार आपल्या मनामध्ये येत असतो. त्यामुळे देवपूजा करणं राहूनच जातं. बऱ्याच जणांना हे माहीत असतं किंवा असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये देवघर असतं. ते अतिशय महत्त्वाचं असतं भक्तांनो. आपल्या घरातील देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो. त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर फार महत्त्वाचं आहे. आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण भक्तांनो लगेच देवापुढे जात असतो, जाऊन हात जोडतो आणि आपल्या मनातल्या काही गोष्टी असतील, संकटे असतील, अडचणी असतील, दुःख विघ्न असतील, हे सगळं सांगण्यासाठी एकमेव ठिकाण असतं, ते म्हणजे आपलं देवाचं मंदिर, देवघर असतं भक्तांनो. त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे महिला जॉब करतात, त्यांना काही ठिकाणी देवापूजासाठी वेळ नसतो, देवाची पूजा करण्यासाठी वेळ नसतो. घरामध्ये भक्तांनो रोज आपल्या देवांची पूजा केल्यामुळे, त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, तर ती निघून जाते आणि लवकरच नष्ट होते, लक्षात ठेवा. म्हणून घरामध्ये दिवा लावणं, देवपूजा करणं, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. म्हणून आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं भक्तांनो. जे काही दैविक तत्व आहे, जे आपण म्हणतो ते जागृत राहतं भक्तांनो. आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं, आपलं घर खुश राहतं, लक्षात ठेवा. म्हणून बघा, किती जरी आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच लोकांना असं होतं की कामामुळे किंवा काही कारणास्तव आपल्या घरामध्ये देवपूजा करणं शक्य होत नाही. म्हणून काही जणांचा जॉब असतो, लक्षात ठेवा, त्यामुळे शक्य होत नसतं. व्यवसाय असतो कोणाचा किंवा इतर कामंही भरपूर असतात. घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात, बाळ असतात, लहान मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की घरात जी गृहिणी असते, हाऊसवाईफ असते, तिच्यावरती पण कामाचा खूप बोजा असतो भक्तांनो. ज्या महिला असतात त्या जॉब करून घरातील सगळे मॅनेज करावं लागतं त्यांना. मग पुरुष देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामे असतात. मग किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी वेळ मिळतच नाही, लक्षात ठेवा भक्तांनो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई, आमच्या देवघरामध्ये खूप मूर्ती आहेत आणि फोटोज सुद्धा आहेत, त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून आंघोळ घालून देवपूजा करणं शक्य होत नाही, खूप वेळ लागतो भक्तांनो आम्हाला. पण भक्तांनो, आम्हाला आमच्या कामामुळे, जॉबमुळे, नोकरीमुळे, व्यवसायामुळे हे शक्य नाही, तर मग काय करावे.
तर त्यावर एक महत्त्वाचा उपाय आहे, पर्याय आहे, तो लक्षात घ्या. तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवांना स्नान शक्य होईल त्या दिवशी नक्की तुम्ही स्नान घालून देवाची व्यवस्थितरित्या देवपूजा करू शकता. बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर देवाकडे कोणी फिरकतही नाही किंवा अजिबात दिवासुद्धा लावत नाही भक्तांनो, किंवा साधी अगरबत्ती सुद्धा लावली जात नाही, धूपही लावला जात नाही भक्तांनो. कारण या तर सकाळपासून देवपूजा केलं नाही, तर वेळ नव्हता असं कारण देतात, किंवा देवपूजा व्यवस्थित झालेली नाही. मग कशाला दिवा लावायचा, मग कशाला धूप पेटवायचे आणि अगरबत्ती तरी कशाला लावायची असं म्हणतात भक्तांनो. परंतु हे अतिशय चुकीचं आहे भक्तांनो. असं कधी कुणी करू नका. सर्व कुटुंबियांना मला हेच सांगायचं आहे महत्त्वाचं. आपल्याला जर रोज देवपूजा करायला वेळ भेटत नसेल तर देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा देखील करू शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये किंवा 2 मिनिटांमध्ये कशी करायची मी तुम्हाला भक्तांनो सांगतो. कारण काय असतं भक्तांनो, आपल्या देवघराकडे पण अजिबात लक्ष देत नाही. समजा दिवा पण आपल्याला देवघरामध्ये लावला जात नाही आपल्या घराला, त्यामुळे दोष लागू शकतो लक्षात. किंवा मग घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मनामध्ये नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. लक्षात ठेवा, घरामध्ये वारंवार वादविवाद होतात, घरामध्ये नवीन नवीन समस्या येतात, समस्या उत्पन्न होते आणि कोर्ट कचेरी, आजारपण, घराच्या कामामध्ये अडचणी, अशा बऱ्याच कामामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात. कारण आपल्याकडून देवाच्या सेवा व्यवस्थित घडत नाहीत. तुम्ही जरी देवाची पूजा करत असतील भक्तांनो, तर तुम्ही अशा पद्धतीने करू नका जे मी तुम्हाला सांगत आहे. आणि थोडक्यात जी देवपूजा तुम्हाला करायची आहे 2 ते 5 मिनिटात, त्याबद्दल तुम्ही महत्त्वाचं या गोष्टी लक्षात ठेवा भक्तांनो. अशा प्रकारचं तुम्ही देवपूजा केली तरी तुम्हाला देव प्रसन्न होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा करणं जमेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवपूजा करायला पाहिजे. पहा, रोज तुम्हाला शक्य नाही तर काय करायचं, आपल्याला देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे, लावायचा आहे भक्तांनो. किमान एक तरी वेळेला किंवा प्रज्वलित करायचा आहे, सकाळी संध्याकाळी. आता तुम्ही जॉबवरून ऑफिसवरून कितीही संध्याकाळी आला तरी, रात्री उशिरा आला तरी सुद्धा तुम्ही आल्यावर स्वच्छ होऊन व्यवस्थित स्वच्छता स्वतःची आधी करून नंतर काय करायचं आहे तर आपल्याला देवघरामध्ये दिवा जो आहे तो लावायचा आहे भक्तांनो. त्यामुळे आपल्या घरामधील निगेटिव्हिटी निघून जाते. जेव्हा कधी उठू तेव्हा स्वच्छ आंघोळ करून घ्या. नंतर फक्त देवघरामधील जो दिवा आहे तो प्रज्वलित करा, लावा, अगरबत्ती लावा, घरामध्ये धूप लावा. धुपाचा सुगंध घरामध्ये दरवळताच घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही, तुम्हाला वेळ भेटलेला नाही दिवा लावायचा आहे, तरी सुद्धा अगरबत्ती लावायची आहे भक्तांनो. छान सुवासने, आपलं प्रसन्न मन अतिशय छान आणि सकारात्मक राहतं. त्या सुगंधामुळे, अगरबत्तीच्या वासामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होतात, नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते. तर तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे. जो कोणता कापूर तुम्हाला उपलब्ध होईल तो कापूर आपल्याला घ्यायचा आहे. साधा किंवा आयुर्वेदिक असला तरी चालेल. आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे. एक कापराची वडी तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी जाळायची आहे. गणपतीची आरती सर्वांनाच माहीत असते, फक्त ती जरी आरती म्हटली तरी चालेल. आरती करत असताना घंटानाद करायचा आहे. घंटानादाने काय होतं तर घरामधील सर्व वाईट शक्ती जी आहे लपून बसलेली आहे ती लगेच निघून जाते.
घरामधून बाहेर जाते भक्तांनो, त्यामुळे घंटानाद आवश्यक आहे. तुम्ही सकाळी रोज करत चला हे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे. खूप सोपा आहे हा उपाय, लक्षात ठेवा भक्तांनो. तुम्हाला ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल, पण बघा 5च मिनिटे लागतील, कारण गणपतीची आरती म्हणायला 3 मिनिट खूप झाले, लक्षात ठेवा. नंतर देवघराच्या शेजारी तेल तूप जे आहे ते ठेवायचं आहे. एखाद्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. ते वेगळंच ठेवायचं, म्हणजे मग ते खूप सोपं पडतं सगळ्यांना. दिवा लावण्याच्या वेळेला उदबत्ती किंवा धूप पेटवायचा आहे, कापूर चाळायचा आहे आणि आपल्याला आरती म्हणायची आहे. आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची गरज नाही. फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या की तुम्ही वाहिलेले फुलं आहेत देवघरामध्ये ठेवलेली, ती मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत. जरी तुम्ही देवपूजा करणार नसाल तरी सुद्धा फुलं काढून ठेवायची आहेत. तुम्ही देवांना ती अर्पण केलेली असतात, ती फुलं आठवडाभर ठेवणं चुकीचं असतं भक्तांनो. तुम्ही तीच फुलं आठवडाभर तशीच ठेवली जातात आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरली जाते. म्हणून घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, सारखी कटकट होऊ लागते भक्तांनो. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात, तसेच घरातल्या सदस्यांमध्ये भांडणे होत असतात भक्तांनो. आजारपणे येतात. त्यामुळे बघा, जी फुलं असतात ती आपल्याला घरामध्ये ठेवायची नाहीत, देवघरामध्ये ठेवायची नाहीत. ती दुसऱ्या दिवशी काढून टाकायची आहेत आणि भक्तांनो लगेच निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्याच मूर्ती ठेवा, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्याची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल. बरेच लोक काय करतात तर खूप मूर्ती घरामध्ये ठेवत असतात. देवघरामध्ये खूप मूर्ती ठेवल्यामुळे भक्तांनो त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर देवपूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवाच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचं आहे. देवघरामध्ये मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विविधतेने पूजा करायची आहे. खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो. जर तुमच्याकडून हे होणार नसेल, रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल, तुम्हाला एवढ्याच मूर्ती आणि फोटो घेणे टाळायचं आहे भक्तांनो. तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती किंवा देवाचा फोटो आहे, पण तुमच्याकडे ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही. मग काय करायचं आहे? ज्या देवांची सेवा आपल्याला हातून होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विविधतेने विसर्जित केल्या तरीही चालतील. मूर्ती विसर्जन करताना फक्त दही भात सोडायचा आहे. तुम्हाला अशा प्रकारे मूर्ती विसर्जन करायचे आहे भक्तांनो. कारण आपण मूर्ती फोटो घेतो तेव्हा आपण सेवा करून यावरती म्हणून आपल्याकडून सेवा जमत नाही. त्या देवाचं आपल्याला साधं नामस्मरण करणे देखील शक्य होत नाही भक्तांनो. त्यामुळे काय होतं, जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो, काहीच करत नसतो, त्या देवाचं जर आपल्या हातून काहीच जमत नसेल, त्यामुळे घराला सुद्धा देवदोष लागू शकतो भक्तांनो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येतात. कुटुंबामधील सर्व लोकांना नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. ज्या देवांची पूजा तुम्हाला करायची आहे असे मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा, फोटोज ठेवा. देवघरात जास्त मूर्तीची गर्दी करू नका भक्तांनो. कारण जितक्या मूर्ती जास्त तेवढाच तुम्हाला देवपूजाला देखील भक्तांनो वेळ लागतो. कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होऊ शकत नाही. जर देवपूजा घरामध्ये कमी देव असतील भक्तांनो तर हे लक्षात घ्या की आपल्या कुलदेवांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना प्रश्न पडणार की एवढा व्याप आमच्या पाठीमागे आहे, तर मग कोणती सेवा करावी? कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार? तर मग लक्षात घ्या भक्तांनो, रोजच्या रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण म्हणत असतो ती देवासमोर दिवा लावावा, धूप लावावा आणि अगरबत्ती लावावा.
आणि फक्त 11 वेळा तुमच्या कुलदेवीच्या नावाचा जप करा भक्तांनो. जर तुम्हाला तो जप माहीत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करा. ही सेवा कुलदेवी पर्यंत पोचली पाहिजे. अशी कुलदेवीला पण साधी सोपी सेवा पसंत पडते भक्तांनो. फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे. पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा भक्तांनो. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमतरता पडणार नाही. कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहीत असतं की आपण भक्तांनो किती कष्ट करतोय, किती मेहनत करतोय, किती काम करतोय. मग मेहनत घेत असो. त्यामुळे बघा, जो कोणी मनापासून सगळं करतो त्याचं सगळं काही देव चांगलं करत असतो, लक्षात ठेवा. कारण देवाला भोळी भाबडी सेवाच आवडते आणि देवाशीच सेवा स्वीकारतो. या सेवा तुम्ही करू शकता भक्तांनो. रोजची देवपूजा जमत नसेल तर एवढी तर नक्की करा. ज्या दिवशी तुम्हाला रांगोळी शक्य होईल त्या दिवशी देवघरासमोर आवश्यक रांगोळी काढा, स्वास्तिक काढा, महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा. उंबरट्याच्या भोवती या गोष्टी तुम्ही करू शकता. अजून एक म्हणजे भक्तांनो, लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट, पूजा करत नसाल तरी देखील एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. सुरुवात करा पूजा करायला. ही एक सवय अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते आणि तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसल्याच अडचणी येत नाहीत. ती गोष्ट म्हणजे तुळशी समोर नित्य नियमाने रोज सायंकाळी दिवा लावणे. तुळशी समोर दिवा लावायचा आहे. मग एक पंथी रोज तुळशीला लावा. हे तुम्ही रोज करा. ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे. मग जरी तुम्ही जॉब करत असाल, तुमचा व्यवसाय असाल आणि मग घरामध्ये तुम्ही खूप उशिरा येत असाल, पण जेव्हा कधी तुम्ही घरी पोचाल तेव्हा तुम्ही तुळशीला दिवा करायला विसरू नका भक्तांनो. जेव्हा तुम्हाला या सवयी, या गोष्टींची सवय होईल तेव्हा अजिबात कंटाळा येणार नाही तुम्हाला. उलट तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याने पॉझिटिव्ह एनर्जी येईल तुमच्या मनामध्ये. तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक याने पडतो. ज्यांना रोज देवांना स्नान शक्य नाही त्यांनी किमान पौर्णिमा अमावस्या या महत्त्वाच्या तिथींना तरी देवांना आंघोळ घालायला विसरू नका. त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा मात्र करायची आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही आता जॉबला चालले आहात, तुमच्या कामाला जात आहात, त्या वेळेमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा मग गणपती बाप्पाचे गणपती स्तोत्र म्हणा, त्याचे श्रवण करा. अशी देवाची भक्ती आपल्याकडून सतत झाली पाहिजे, घडली पाहिजे. देवाचे नामस्मरण केल्याने भक्तांनो देव आपल्या कसलाही धक्का लागू देत नाही. असा कित्येक जणांना अनुभव आलेला आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. या सगळा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही स्वयंपाक करताय तर अशा वेळी नामस्मरण चालू ठेवायचे आहे. सतत देवाचा आपल्या श्वासाबरोबर नाव तोंडामध्ये आलंच पाहिजे. अशा प्रकारची जी कोरडी देवपूजा आहे तर ती तुम्हा सर्वांना करायची आहे. हे लक्षात घ्या की देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा नक्की लावा, अगरबत्ती लावा. तर आपल्याला करायचं आहे एवढं उपाय. फक्त घरामध्ये देवघर असून उपयोग नाही. तर आपल्याला जिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे. बरेच जण देवघराकडे फिरकत नाहीत, कधीही देवघरामध्ये दिवा पण लावत नाहीत. अत्यंत चुकीची पद्धत आहे ही घराला नक्की. यामुळे देवदोष लागू शकतो. यामुळे जर तुम्ही अशा चुका करत असाल भक्तांनो तर आत्ताच थांबा. आजपासून ते आत्तापासून तुम्ही लगेच देवघरामध्ये दिवा लावायला चालू करा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भक्तांनो कसा वाटला? चांगला वाटला असेल तर किंवा आवडला असेल तर तुम्ही चॅनलला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आणि कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न, ओम बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः हे नक्की लिहा भक्तांनो. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. ठीक आहे, धन्यवाद.
श्री बाळूमामा प्रसन्न. जय महालक्ष्मी.